मावशी बस इथे. पुढे नो हे मेले म्हणतात ना बसले नको पण थोडा वेळ माझ्या झाडाखाली म्हणजे मावशी तू का नाही बसत? हे मेला मला 6 महिने उठायला कामाला बसायला सांगितलं. 6 महिने उठायला 6 महिने बसायला. तुझ्या नवऱ्याचा काय कसा होता? तुला काय करायचं? आम्ही कसं पण करू. सांग ना. तुला काय करायचं? बस रे, बस बस. मावशी बसली माझे पावल. पावर लय आहे तुझ्याकडे म्हणून तुला बोलवलेला ना. मावशी बसली आता ही बातमी आपण श्रीकृष्ण देवाला देऊ. चला. कामगिरी पार पडली दिसत नाही. आपणच जाऊन पाहूया. अगं राधी होती ना. हे सांगणारे आपण तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? काही पण वेगळी राधिकांकडे विचारता गजरत असतात. अगं राधे मी हा मानवी अवतार धारण केला आहे. मग सांगा हो तुझी जन्मलीला. मग राधे ऐकत. अशी अग्निदेवाची गलीला सांगतो राधे तुला. अशी अग्निदेवाची गलीला सांगतो राधे तुला. मथुरेला कृष्ण जन्मला बंदिशाला. मथुरेला कृष्ण जन्मला बंदिशाला. मथुरेला कृष्ण सांगतो राधे तुला. अशी अग्निदेवाची गलीला सांगतो राधे तुला. देवाची
तुझ्याने माझ्या प्रीतीचा सागर कुठे हरवला, तुझ्याने माझ्या प्रीतीचा सागर कुठे हरवला, काना रे जाऊ दे रे मला, काना रे जाऊ दे रे मला, काना रे जाऊ दे रे मला, काना रे जाऊ दे मला.
मथुरेचा राजा आहे मोठा दिलदार सेवका मी हे त्याच्या हुशार मथुरेचा राजा हा मोठा दिलदार सेवका मी हे त्याचे हुशार जागत राहून पारा करणार नावा महाराजा देणार अरे बंदूक कांद्यावर नाही आम्ही शत्रूला डरणार राजा दरबारी जाऊन पार आम्ही जपून करणार राजा दरबारी जाऊन पार आम्ही जपून करणार दरबारी जाऊन पार आम्ही जपून करणार राजा दरबारी जाऊन पार आम्ही जपून करणार न्याय छत्रावलार संग एकावन्न, 62. काय मग 61 तुला मी सांगतो एक गंमत म्हणून तुला एक सांगतो. बोल. एक गाव असतं, गाव असतं. त्या गावामध्ये एक वाडी असते, गावामध्ये वाडी असते. हा. पण त्या वाडीमध्ये वाघ पिसाळलेला असतो. वाडीमध्ये वाघ पिसाळलेला असतो. लय म्हणजे लय रात्रीचा पण बाहेर पडत नाही. काय म्हणतोस काय? तर होय का? पण त्या वाडीमध्ये एक जोडपं राहतं, वाडीमध्ये जोडपं एकच राहतं. एकच राहतं. होय का? पण तिचा नवरा खूप घाबरा असतो, घाबरा म्हणजे भित्रा. मित्र असतो. होय का? पण त्याची बायको भरपूर खमकी असते. खमकी म्हणजे बिंदास, बिनधास्त. हा, हा. एकदम बिंदास. हा. कधी पण बाहेर पडायचं काय कधी पण रात्री अपरात्री. अपरात्री. होय का? वाघ रात्रीचा पिसाळलेला, हा. दिवसात आपले जातो. दिवसाचा तो लोक गोळीत जा. होय का? हा, हा. पण काय आलं माहितीये, इकडे आठवायला लागतं. होय का? मग काय होतं, रात्र होते, हा. तर नवरा बायको झोपलेले असतात. हा. पुढं? पण नवऱ्याला एक नंबरला होते एक नंबरला. होते हा. मग तो उठून रात्रीचा घाबरत 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 जातो कुठं जातो घाबरत? दरवाजात दरवाजा. आणि तिथं चालू करतो काय चालू करतो? एक नंबर. हा, एक नंबर चालू करतो. हा. पण एक गावात अंदा म्हणून हा. रात्रीचा फिरत असतो असा, आता दांडका हा. एक शिट्टी घेऊन. हा. पण असं दरवाजाचं पाणी कसलं येतं, हा. इकडे जातो. पुढे जातो हळू हळू हळू, एक शिट्टी आणि एक दांडका, होय का? पाणी येतं हा. आणि अशी घेतो आणि अशी मारतो. मारतो. कुठं मारतो? तो नवरा धावत धावत जातो, हा. बायकोला सांगतो वाघात पंजा मारला, वाघात पंजा मारला. वाघन पंजा मारला. बायको विचारते कुठे पंजा मारला, हा. तर ते बी सांगू शकत नाही, पण वाघात पंजा मारला. पंजा मारला. मग समजून जा आपण कुठं पंजा मारला असतो. मग पुढे काय खबर बा तुझ्याकडं अरे खबर बा. खबर बा म्हणजे अशी काय माहिती आहे? काय अरे तुला मी 100 रुपये दिले होते फरसाणाला. तर दिलं होतं, हा. पण तू बाबूकडे दिलं. बाबू कुठं? बाबू तुला 100 रुपये दिला नाही ना? दिला म्हणतो, दिला. दुधामध्ये गेला ना काय? बाबू मला अमोलकडे घेऊन गेला हा. दुकानावर. हा, मग? तिथं नाही भेटला म्हणून वरती गेलेलं, हा, मग बरं. तिथे नाही. हा. मग बाबूदादाच्या दुकानावर गेलेलं, हा. मग तिथं पण नाही. मग तू केलं काय? मग तांब्याच्या दुकानावर गेलेलं, हा. तिथं पण नाही. मग आणि कुठे गेला? मग दुसरीकडे गेलेलं, गुरुजीकडं. मग नंतर बेलकरांच्याकडे गेलं, बेलकरांच्या- प्रधान घ्यायला. अरे लांजात गेलो तुम्ही. मग तिथं पण नाही. मग मग बाबू म्हणतो भरून देता, एवढी जबाबदारी घेतो कोण? चल आपण जाऊया गावातकराकडं. गावात चालत गेलो. तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाही, तुझ्याकडे आहेत काय 100 रुपये? पण बाबू म्हणाला. बाबू म्हणाल. हा. मग मी 100 रुपये काढलं, हा. मग टाकली तिथं आणि परत आलेलं. बरं, मग ते 100 रुपये गेले कुठं? 100 रुपये आम्ही टाकली. टाकली नाही. तू काय बोललं, दुकानदार उघडा असत तर फरसाण घेऊन ये. मग दुकानदार एक पण उघडा नाही. तुला याला दुकानदार उघडा म्हणजे दुकानदार उघडा असला तर म्हणजे उघडा दुकान उघडा पाहिजे. तू काय बोललं, दुकानदार असत तर फरसाण घेऊन या. हा, मग दुकान उघडा असला तर घेऊन ये बोललो. तुमचं ऐकणं खरं त्याला पुढे बाबू म्हणतो दुकानदार उघडा असेल तर फरसाण घेऊन या. तुम्ही काय बोलतो, दुकानदार उघडा असला फरसाण घेऊन या. दुकान उघडा असला तर तुमचं ऐकणं खरं झालं. मग एवढी जबाबदारी पार पाडतो कोण? हा, मग काय आम्ही केलं? तिथंच खाली करून आणलं. काय केलं म्हणून?
आता महाराजांनी हे झाले तेव्हा आपली महाराज हे गाणं म्हणूया. गाणं म्हणतो काय माहिती माझी मधुका. अरे काय माझी म्हणून काय? अरे गाडी रे. गाडी कसली गाडी? अरे फियाट गाडी. याच गाडी. माझी मनुका ही फियाट गाडी. माझी मनुका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका माझी मनुका ही फियाट गाडी. माझी मनुका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका गाडीचा मी ड्रायव्हर बनूका. गाडीचा मी ड्रायव्हर बनूका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका तुम्ही बाजूला सरावं. तुम्ही बाजूला सरावं तुम्ही बाजूला सरावं. आला तर बिरेग दाबावं. कधी आडवाला तर बिरेक दाबावं कधी आडवाला तर बिरेक दाबावं माझी मनुका ही फियाट गाडी. माझी मनुका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका मनुका ही फियाट गाडी माझी मनुका तू पाठच्या गेटवर जा, कारण पाठच्या गेटवरनं पोतवर येतं. महाराज कसा काय आहे? महाराज गुलाबाच्या फुलासारखा आहे. असायलाच पाहिजे. शाबास. मला कोण म्हणतात? मथुरेचा राजा कौस, उग्रसेन राजाचा पुत्र कौस, स्वतःच्या पित्याला मध्यवसा ठेवून हे राज्य हस्तगत केलं. शिपाई बोला महाराज. राजस सिंहासनावर बसून काय करतो आहेस? हराम खोरा, हे सिंहासन माझा आहे आणि त्याच्यावर तू बसून काय केला? महाराज भ्रष्टकार. महाराज शासन बघत होतो. कसं बघितला? काय चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे महाराज. सिंहासनावर बसायचं नाही, ह्याच्या पुढे चामडी सोडून काढेल. अरे हो,
गवळणी 10 वाजता येत असता आज 12 वाजले तरी अद्याप पत्ता नाही. काय करावे काही सुचत नाही. शिपाई बोला महाराज. गवळणीचा बंदोबस्त कोणी केला? मला आठवतं म्हणजे इकडे कुणीतरी गेला असेल. खरं बोल नाही तर चामडी सोलून काढील. बोल. त्याला माहिती आहे. गवळणीचा बंदोबस्त कोणी केला? ह्याने केला. आणि केला आणि तू काय करत होतास? मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. बोल. मारा करता बोल. गवळणीचा बंदोबस्त कोणी केला? काय माहित? बोल. आई सोबत सांग. बोल. हा बघा त्याने केलाय. त्याने केला. तू काय करत होता? भाकऱ्यात खात होतास? बोल. खरं सांग. बोल. गवळणीचा बंदोबस्त कोणी केला? बोल. महाराज त्यानेच केलाय. बोल. तू केला? नाही महाराज. इतकी हिंमत तुझी? बोल. कृष्णा 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 तुला जमीनदोस्त केल्याशिवाय हा तो शांत बसणार नाही. शिपाई बोला महाराज. जा आणि त्या पुतणीला दरबारात हजर कर. हे पुते. तुला बोलण्याचे कारण इतकंच आहे की राज्यात कृष्णाने हैदोस घातला आहे. त्याचा समाचार घे. सांग. पुतणीला 3 दिवस झाले पण अजून तिचा काही पत्ता लागलेला नाही. काय सांगू महाराज. काय झालं? पुतणीला हाल हाल करून मारलं. काय बोलतोस? पुतण्याच्या हाल हाल करून मारले.
कृष्णा जा शिपाई जा आणि त्या कृष्णाला माझ्या समोर हजर करा. येतो महाराज. जा. गवळणीचा बंदोबस्त कुणी केला? मी केला. चूप हरामखोरा. बोल, सुका सुखी गवळणीला मथुरेला पाठवणार की नाही? मुलीच नाही. चूप. इतकी घमेंड तुला, तुझी घमेंड उतरून टाकील. बोल, सुका सुखी गवळणीला मथुरेला पाठवणार की नाही? नाही. नाही तर वाद छेड.